काय करून ठेवेल देव जाणे. काय बोलायचंय? कावेरी, मला तुझ्याशी राजविषयी बोलायचंय. राज सरांविषयी? काही बोलायची गरज नाहीये. हे तुमचे पैसे हे घ्या आणि निघा. पुन्हा इथे तोंड दाखवायची गरज नाहीये. काय झालं तात्या? काय झालं? ही किंमत केली या शहरातल्या लोकांनी आपली. तुला जो त्रास झाला, तुझा जो अपमान झाला, त्याची भरपाई म्हणून पैसे पाठवलेत रत्नमाला मोहितेंनी. तुला जाम पुळका आहे ना ग त्यांचा, हा? पण या लोकांना फक्त पैशाची भाषा कळते. प्रत्येक माणसाला फक्त पैशात तोलतात ही माणसं. याला काय वाटतं, पैसे फेकले की सगळं संपलं. तुम्हाला काय वाटलं हो? हा? माझ्या पोरीचा जो अपमान झाला, तिला जो त्रास झाला, तिची जी बदनामी झाली, आज गावातला प्रत्येक माणूस तिला टोमणे मारतोय. त्याची भरपाई या पैशाने होणार आहे का? काही बोललं का? निघा इथून. ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा काही गैरसमज झालेला नाहीये. उलट सगळं नीट लक्षात येते माझ्या. निघा निघा. अहो, माझं ऐकून निघा. अहो ऐका ना. अहो काही ऐकायचं नाही. निघा इथून. आदित्य, अहो माझं हे बघा, मला खरंच काय माहिती नाहीये. हे पैसे कसले, काय बोलताय तुम्ही, खरंच कळत नाहीये मला. हे पैसे घ्या आणि निघा. अहो आम्हाला या पैशाची गरज नाही, कळलं? निघा. कावेरी, तात्या हो. तुम्ही काय बघताय? चला चल गे. चला चल. अहो ऐका चला माझं. आत चला. कावेरी अगं, चला. अहो ऐकून तर घ्या माझं. आई, आदित्यची आणि कावेरीची भेट होऊ दे आणि आदित्यला कावेरीच्या मनातला गैरसमज दूर करण्यात यश मिळवते आणि माझी कावेरी परत येऊ दे. आदित्य, आदित्य आलास बाळा? काय झालं? भेटली का कावेरी? बोललास का तिच्याशी? तिला समजावून सांगितलंस ना सगळं? काकी अगं, काही बोलायच्या आधीच तात्यांनी आम्हाला बाहेर हाकलून लावलं. म्हणजे तेच ना. अहो काकी, त्यांनी आम्हाला काही बोलून दिलंच नाही. उलट त्यांनीच आमचा खूप अपमान केला आणि आम्हा दोघांनाही घराच्या बाहेर हकललं. त्यांनी आपल्याला हकलून दिलं कारण तू त्यांचा आधी अपमान केला. सानिया, आदित्य, मी काय अपमान केला त्यांचा? सानिया, एक मिनिट थांब.
नक्की काय झालं मला सांग आदित्य. काकी अगं, कावेरीला झालेल्या त्रासाची आणि अपमानाची भरपाई म्हणून तिच्या बाबांना पैसे दिले सानिया. काय असे का बघताय सगळे माझ्याकडे? काकी मी काहीही केलेलं नाहीये. त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांना थोडा आर्थिक हातभार लागावा म्हणून मी थोडे पैसे दिले. त्यात कावेरीची बिचारीची नोकरी गेली. कसं घर चालवत असेल ती? हा, आणि त्यात दुसरं काही इन्कम सोर्सही नाहीये त्यांना. म्हणून म्हटलं गरिबांना थोडेसे पैसे द्यावेत म्हणून मी पैसे दिले. आता मी गुड जेस्चर म्हणून दिले. त्यांनी हा एवढा मोठा गैरसमज करून घेण्याची काहीच गरज नव्हती. हा, शिशी काय माणसं आहेत नाही. तुला काय वाटतं सानिया, मी तुला ओळखत नाही? तू मुद्दाम केलंस हे. मला माहितीये सानिया, अगं ते गरीब आहेत म्हणून काय तुला ते लाचार वाटले? अतिशय स्वाभिमानी माणसं आहेत ती, आणि त्यांना पैसे देऊन त्यांचा स्वाभिमान तू दुखावलायस सानिया. एक शब्द बोलू नकोस. पुन्हा जर माझ्या आणि कावेरीच्या मध्ये यायचा प्रयत्न केलास ना, परिणाम चांगले होणार नाही, लक्षात ठेव. ताबडतोब इथून निघून जा, दूर हो माझ्या नजरेसमोरून. बघ आदित्य, ह्यासाठी मी तुला सांगत होते तू एकटाच जा. तू का सानियाला घेऊन गेलास? मला माहित होते असं काहीतरी घडणार. का ऐकलं नाहीस रे माझं? काकी अगं, खरंच सॉरी. अगं, मला ती म्हणाली की मी कावेरीच्या घरात सुद्धा येणार नाही, तिच्याशी बोलणार सुद्धा नाही. पण इथं गेल्यानंतर बाहेरच्या बाहेर तिने कधी तात्यांना पैसे दिले आणि कधी हे सगळं घडलं ना मला कळलंच नाही काकी. ती मला म्हणाली की मी फक्त तुझ्यासोबत फिरायला येते म्हणून तिला सोबत घेऊन निघालो मी. पण सगळ्याच गोष्टींवर पाणी फिरवलं तिने. काकी खरंच मला माफ कर. मी ऐकायला हवं होतं तुझं. सॉरी. ठीक आहे आदित्य, अरे ठीक आहे, जाऊ दे आता. आता बोलून काय उपयोग? जे व्हायचं ते घडून गेलं. मला आशा होती की तू जाशील आणि कावेरीला सगळं समजावून सांगशील, तिच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि ती परत येईल. आधीच माझा राज माझ्यापासून दुरावला. सानियाच्या अशा वागण्यामुळे माझ्यातलं आणि कावेरीतलं अंतर आणखीनच वाढलं.